खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात. खानदेश भूमी न्यूज, आमची बांधिलकी फक्त जनतेशी. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देण्याची संविधान संरक्षण समितीची मागणी. पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत संविधान संरक्षण समितीचे पोलीस अधीक्षकांना पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, वेतन भत्ते, कामाचे तास, रजा, विमा, गृहकर्जे, राजकीय दबाव, प्रतिनिधित्व संघटना, पाल्यांना भरतीत आरक्षण तसेच विविध कल्याणकारी योजनांसंदर्भात संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदनातील विविध मुद्द्यांवर पोलीस अधीक्षकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी हरिश्चंद्र लोंढे, जी.डी. जाधव, बी.बी. वानखेडे, गोपी लांडगे, मोहम्मद जईद, जमील मंसुरी, पी.टी. बेडसे, एम.एच. मोहिते, कॉम्रेड एल.आर. राव, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, छोटूलाल मोरे, महेंद्र पाटील, राजेंद्र आहिरे व दीपक सोनवणे आदी उपस्थित होते. धुळे शहरातील जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संविधान संरक्षण समिती, पुरोगामी विचार मंच, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्यानंतर बौद्ध महासभा, आम्ही धुळेकर अशा विविध सामाजिक संघटनेचे लोक माननीय नवनियुक्त पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद साहेब यांची स्नेह भेट घेण्यासाठी उपस्थित असून त्याबरोबर आम्ही धुळे जिल्ह्याच्या या समस्या आहेत कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत तीही एक चर्चा करणार आहोत. तसेच यासोबत स्नेहभेटीच्या सोबतच पोलीस दलाच्या बाबतीत जनतेमध्ये अशी प्रतिमा आहे, पोलीस म्हटलं की भ्रष्टाचारी व्यक्ती, परंतु त्यामागील त्याच्या समस्या कोणी जाणून घेत नाही. आजच्या स्थितीला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात महिना अखेर 5,000 रुपयेसुद्धा नसतात. भ्रष्टाचाराचं मुख्य कारण जर असेल तर त्याला मिळणारं तुटपुंजे वेतन. जर वेतन समाधानकारक असला तर कुठलाही व्यक्ती हा गैरमार्गाला जाणार नाही. पोलीस जर नसतील तर एक सर्व खाते जर बंद पडले तर त्याचा जनतेवर काही परिणाम होणार नाही 8 दिवस, परंतु पोलीस दल जरी 1 दिवस जरी बंद झालं तर त्याचा सर्वसामान्य जनतेवर खूप त्याचा परिणाम होणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे, माणसाला जीवन जगणंसुद्धा मुश्किल होणार आहे. आम्ही सामाजिक जीवन जगत असताना त्यांच्या समस्या ह्या अत्यंत जवळून पाहिलेल्या आहेत. म्हणून त्यांच्या समस्या, अडीअडचणी, वेतन भत्ते, पगार, कामाचे तास, कल्याण योजना, परिवारातील आजारपण, तसेच त्यांच्यावर मिळणारे तुटपुंचे जे शनिवार रविवार हे जे पगाराचे जनरल सुट्ट्या असतात याचे वेतन मिळत नाही, अशा अनेक समस्या आहेत. त्यांचे कर्तव्यावर मृत्यू झाल्यास त्यांना कमीत कमी 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत विमा काढणे, व्याज, गृहकर्ज 60 लाखपर्यंत मंजूर करणे, अशा विविध समस्यांच्या बाबतीत. तसेच त्यांच्या पोलीस पाल्यांना पूर्वी 10% आरक्षण होते, शासनाने ते बंद केलं आहे. ते पूर्ववत चालू करून 20% भरतीमध्ये आरक्षण देणे, पोलीस पाल्यांचे जे मुलं उच्च शिक्षणासाठी जात असतील त्यांना कल्याण निधीमधून उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देणे आणि कल्याण निधी हा सबलीकरण करणे, त्याचं उत्पन्न वाढवणे, त्याच्यावर जे काही गैरप्रकार असतील त्याचा रोखणे, या संदर्भात आमचे 11 मागण्यांचे निवेदन माननीय गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद साहेब यांच्या मार्फतीने देण्यासाठी उपस्थित आहोत. खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात. खानदेश भूमी न्यूज, आमची बांधिलकी फक्त जनतेशी.